नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे एका स्पेशल व्लॉगमध्ये. आम्ही एका खूप स्पेशल ठिकाणी जातो आहे. चला तुम्हाला पण माझ्यासोबत नेते. मज्जा करत आम्ही निघालो. तर आम्ही आलो आहे फॅमिली स्टेकेशनसाठी. इथे विपुल आहे, माझ्या वहिनीचे आईबाबा आहेत, माझे आईबाबा आहेत, माझे दादा वहिनी आहेत, त्यांची मुलगी अनाहिता आहे, ही माझी प्यारीशी वहिनी आणि माझी टिंगी पर्णू. तर आम्ही सगळे मिळून 2 दिवस मज्जेत घालवायला आलेलो आहोत, विदाऊट डिस्ट्रॅक्शन, विदाऊट एनिथिंग. आणि पहा, प्रणवी आणि अनाहिता किती मज्जा करत आहेत. ही होती आमची विला. आम्ही कुठे थांबलो होतो त्याचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देते आहे. अतिशय सुंदर आणि वेल मेंटेन्ड अशी ही विला होती. बाबांना इतके दिवसानंतर इतकं रिलॅक्स्ड पाहून खूप छान वाटत होतं. कधी कधी ना खरंच काही नको असतं, फक्त आपल्या लोकांसोबत निवांत काही क्षण घालवणं हेच रिलॅक्सेशनसाठी महत्त्वाचं असतं. गेले काही महिने खूप हेक्टिक गेले कामामुळे, आणि मुलांना असं खेळताना बघून, अशी मज्जा करताना बघून, दादा वहिनीसोबत एन्जॉय करताना बघून फार 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 छान वाटलं. आणि आम्ही मुलींसोबत असा डान्ससुद्धा केला. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा परत निघालो तेव्हा कूपर्स इथे थांबलो होतो क्विक ब्रंच करण्यासाठी. व्हेरी नाईस प्लेस. त्याचे डिटेल्ससुद्धा मी कॅप्शनमध्ये दिलेले आहे. माझे दादा वहिनी जर्मनीला असतात आणि त्यांच्यासोबत मला खरंच खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे ते जेव्हा इथे येतात तेव्हा प्रत्येक एक क्षण मजेत घालवावा असं वाटतं. जे बालपण मी आणि दादानी मस्ती मज्जा करत घालवलं तेच आमच्या मुलांनाही मिळू देत, यासाठीचा प्रयत्न होता. एकूणच इतक्या दिवसांनी निवांत एका ठिकाणी, शांत ठिकाणी जाऊन आपल्या लोकांसोबत वेळ घालवला आणि मी खरंच रिफ्रेश झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बाय.